फुल वाढलं, पेटीत पैसे टाकले, झालं निघालं नाही. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. हे असायचं मध्ये. आठवण आहे, गोड आठवण आहे, पण त्या हा मध्ये पण आनंद होतो. पांडुरंगाला आलेला असेल, पण आपण देवळाच्या दारात जाऊन करायचंय काय, तर देवाची द्वारी उभा क्षणभरी. याचा शब्दशः अर्थ घेतला. देवळाच्या दारात जायचं, क्षणभर उभं राहायचं, निघायचं. क्षणभर उभं राहायला मिळणार काय, त्याच्यासाठी उभे आहे. देणे मुक्तीचारी साधी आहे, तर असा अर्थ नव्हे. येणारा पुढला प्रत्येक क्षण देवाची द्वारी. कारण आपल्याला श्वास घ्यायला लावणारा परमेश्वर आहे, पण ही सगळी ओळख कोण करून देतं आपल्याला, सद्गुरू करून देतात. जे या भक्ती मार्गाचा कळस झाले, तुका झाला से कळस. आणि काय करा तर भजन करा असा अवकाश. कारण महाराज या भक्ती मार्गाचा कळस झाले, अशा तुकाराम महाराजांचा अभंग आपण काय भगवान दत्त प्रभूंच्या कृपेने चिंतनासाठी घेतलाय, अभ्यासासाठी घेतलाय. श्री महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, गुरु चरणी ठेविता भाव, आहो पाप भेटे देव. गुरूंच्या चरणावरती भाव ठेवला की तुम्हाला देव भेटेल. पण तो भाव कसा ठेवायचा आहे, जमेल तसा. सद्गुरु सांगतील तसं वागणं हा भाव आहे. ते जे वागले तसं आपण वागायला जाऊ
गोत्यात येऊ अडकू. सद्गुरूने आम्हाला एक प्रमाण दिलेलं आहे, मी सांगतो तसं वागा. नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. आज सुबोध गुरुंचा नामा करते न सत्य मानावे. अवधूत चिंतन श्री आमचे श्री महाराज सांगतात, प्रमाण देतात आपल्याला गुरु कसं वागलं पाहिजे, शिष्याने कसं वागलं पाहिजे. म्हणजे तो भाव ठेवायचा म्हणजे काय करायचं असतं. पेढे ठेवले, नारळ ठेवला, झाला संपला भाव नाही ना. तर ते काय सांगतायत, कसं वागायला लागेल आपल्याला. नाम सदा बोलावे. नाम दिलंय भगवंताचं, तुमचं आमचं सुद्धा नामच आहे ना, नावच आहे ना. मग आपणही ते गातच असतो. एखाद्याला किती हाक मारायला लागते ट्रॅफिक मध्ये असताना, तसं भगवंताला हाक मारताना आपण ट्रॅफिक मध्ये असंच हाक मारायची असते. तुम्ही 10 वेळा हाक मारा तेव्हा तो एकदा लक्ष देईल, नाही तर तो पटकन लक्ष देत नाही. 10 वेळा कमीत कमी हाक मारायला लागते त्याला. परमार्थ मार्गात कमीत कमी 10 वेळा. पण ते नाम आहे ते काय करा. नाम सदा बोलावे. श्री महाराजांनी आमच्या सदा शब्द ठेवलाय. सदा, सदा काय, सदा श्वास आहे ना. हो म्हणा ना, नाही अजून तरी आहे. सदा श्वास आहे, त्या श्वासा गणित भगवंताचं नाम सदा बोलावे. कारण तो सदा आहे म्हणून जग मानतय. बरोबर आहे ना. एकदा तो इथून निघून गेला, कोणी विचारतं का अहो नाव सुद्धा घेत नाही. त्या कॉटवर त्याला ठेवलेला असतो, तेव्हा जीव निघून जातो एखाद्या मनुष्यामधून. तो जीव निघून गेला, इथनं भगवंत निघून गेला की नाव सुद्धा घेत नाही. सांगतात बॉडी खाली घ्या. जे परमात्मा जोपर्यंत या शरीरात आहे तोपर्यंत आपल्याला या शरीराला किंमत आहे. तोपर्यंत आपलं प्रत्येकाचं नाव आहे शिल्लक. म्हणून तो जोपर्यंत या शरीरात आहे, इथे आहे, तोपर्यंत ते नाम सदा बोलावे. काय करा, गावे भावे. नाम सदा कसं घ्यायचंय, गावे भावे गायचंय. आणि ते गायचंय कसं, भावयुक्त गायचंय. मीराबाई म्हणाल्या, मेरे तो गिरीधर गोपाल. तेव्हा विषाचा प्याला दिला ना, ते म्हणाले मेरे तो गिरीधर गोपाल. हे महत्वाचं नाही. त्या पुढे म्हणाल्या, दुसरा ना कोई, दुसरं कोणी नाही माझ्या आयुष्यात. जे आहे ते सगळं कृष्ण आहे. ही अवस्था जोपर्यंत भगवंत आहे तोपर्यंत त्या म्हणतात फक्त माझा भगवंत, दुसरं कोणी नाही. म्हणून तो जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत नाम घ्या. कसं घ्या, गावे भावे. मस्त घ्या, भावयुक्त अंतःकरणातून गायचं. सगळ्यांचाच आवाज चांगला असेल असं नाही, सगळ्यांनाच वाजवता येईल असेल असं नाही. पण जसं म्हणू तसं आपलं आपल्याला गोड वाटलं पाहिजे. नाहीतर काय काय म्हणजे अवस्था अशी आहे, एक माणूस पेटी शिकला, तुम्हाला तो पेटी शिकला, तो पेटी शिकला तर गायला लागला. तो गायला लागला तर सोसायटीतले लोक तक्रार, बाबा तू गाऊ नकोस, तुला गप्प राहण्यासाठी आम्ही 5,000 देतो. महिन्याचे 5,000 फुकट देतो, पण बाबा गाऊ नकोस. हा मला आता हे गाऊ
जाऊ नको सांगतायत, तर पेटी विकून टाकू तर ठेवून करायची काय? ती नाही काय तर पेटीवाल्याकडे आला. तो पेटीवाला विचारला किती देशील? तो म्हणाला 3,000 दे पेटी घेऊन. तर हा म्हणाला काही न करता 5,000 मिळाले. ती सोनं कोंबडी आहे हो, सोन्याचं आणलं तर कशाला मुद्दामून जायचं. मग महाराष्ट्राची माणसं बाबा 5,000 देतोय, जाऊ नकोस असं नाटक पण नसावं. आपल्याला तरी गोड वाटलं पाहिजे. म्हणून श्री महाराज म्हणतात गावे भावे भावयुक्त अंतःकरणात आलं पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे म्हणताना सुद्धा आपल्या अंगावर शहारा असला पाहिजे की मी माझ्या मुखातून आज मला देवाचं नाव घेता येतंय. आहे का बाकीच्या प्राण्यांमध्ये ही व्यवस्था नाही ना? आपल्याला ते घेता येते म्हणजे बोलताना प्रत्येक देवाचं नाव घेता क्षणाला अंगावर शहारा पाहिजे, काटा पाहिजे की त्याच्या कृपेने आज मी बोलतोय. गावे भावे हे सोपं आहे महाराज म्हणाले, पण पुढचं अवघड आहे. जनासी सांगावे. अरे मी नाम घेतोय, आता माझ्याबरोबर तुम्ही म्हणा. हे सांगितलं सगळे घेतात का हो? काय अनुभव आहे? आता 4 दिवसाचा अनुभव काय घेत आहे? बाजूचा म्हणतोय ना माझा कशाला कसा बोल, तो म्हणतोय तो घे. पण जनासी सांगावे फार अवघड आहे. त्यामुळे महाराज म्हणाले तू घेशील ना, पण तू घ्यायला लागल्यानंतर बाकीच्यांकडनं ही करून घे, हे फार महत्वाचं आहे. गावे भावे जनासी सांगावे. श्री महाराजांनी निरोप दिला हाची सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. गुरु काय सांगतात, सद्गुरु काय सांगतात आपल्याला? बाबांनो, त्या भगवंताच्या नामाशिवाय या जगात सत्य काही नाही, काही नाही. कारण नाम काल होतं म्हणजे देव काल होता, आज आणि उद्याही असणार आहे. म्हणजे खरा वाढदिवस त्याचा व्हायला हवा. आपला करून उपयोग आहे? आपल्याला माहिती आहे का आपण असणार? कोण गॅरंटी देतंय? आत्ताही बोला, कुठल्याही वस्तूवर हात ठेवून ही वस्तू माझी आहे सांगा, कोण सांगताय? सांगेल कोणी असं बेधडकपणे? अहो मी नाही सांगतो की दुपट्टा माझा आहे. पण उठल्यानंतर तुम्ही दत्तात्रय पाशीच्या त्यांच्या मूर्तीवर हात ठेवून सांगा देव माझा आहे, तो आहे, तो नक्की आहे. पण तो जाणारच नाही कुठे. पण बाकी सगळं संपणार आहे. म्हणून नामा परतेन सत्य मानावे. जसा देव सत्य आहे तसं त्याचं नामही सत्य आहे. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये नाम कोण गात यासाठी उदाहरण देताना समर्थ असं म्हणाले, जयाती स्मरे शैलजा शूलपाणी नृपेक्षी कदा रामदासा. अवस्था अशी झालेली होती, भगवान देवोंके देव महादेव उदाहरण कोणाचं दिलं? जया ते स्मरे. कोण? शैलजा. शैल म्हणजे पर्वत, त्याच्यापासून जन्माला आलेली ती पार्वती. शैलजा शूल पाणी. शूल म्हणजे त्रिशूळ शब्दाचा शॉर्ट फॉर्म. ज्याच्या हातात त्रिशूळ आहे असा तो भगवान शंकर. तोही भगवंताचं नाम घेतो, मग तुम्ही का नाही घेत? समर्थांचं बोलणं बघा कसं आहे. नाव द्यायचंय ते असं गुपित ठेवायचं. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी सांगता असताना महादेवाने नाव घेतले नाही. जया ते स्मरे असे भगवान शंकर जेव्हा विषप्राशन केलं, भयंकर परिस्थिती झालेली होती. ते व्याघ्रांवर घातलं,
मातीचं कातडं घातलं, गजचर्म व्याघ्रांबर कंठी वासुकीचा हार, इतकं सगळं परिधान केलं गंगा मस्तकी, तरी काही दाह थांबेना. मग शेवटी एकच मंत्र म्हटला, श्रीराम जय राम जय जय राम. हा मंत्र म्हटला आणि दाह शरीराचा शांत झाला. का शांत झाला? त्या नामात इतकी ताकद होती. म्हणून श्री महाराज म्हणतात तर भगवंत रामांचा तेव्हा जन्मही नाहीये, पण रामांच्या जन्मात आधीपासून रामनाम आहे. ते रामनाम घेतलं, पण इतक्या सगळ्या वस्तू धारण केलं. म्हटलं गजचर्म व्याघ्रांबर सगळं धारण करून झालं. सर्प असं म्हणतात, तो सर्प गळ्यात घातला की शरीरातली उष्णता जास्तीची असते ती निघून जाते असं म्हणतात. तुम्ही घातलंय का कोणी गळ्यात? कधी घातलंय? हातात तरी घेतलं ते? तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल, पाचलेगावकर महाराज माहिती असेल? माहिती आहे ना? हा, त्यांच्या त्या उत्सवांमध्ये कीर्तन असतात. ते महाराज स्वतः सिंहासनावर जेव्हा बसतात ना, तेव्हा ते अजगर गळ्यात घालून बसतात. ऐकून ठेवा नुसतं. आणि त्यांच्याकडची पद्धत आहे, जसं आपल्या मध्यंतरात फुलाचा हार घालतात ना, असं तिथे पद्धत आहे. गोवाच्या गळ्यात सर्प घालतात. म्हणजे मी तेव्हापासून उत्तर रंग कमी करायला लागलो, पूर्व रंग जास्त. कारण तो गळ्यात आला तो मध्ये असा बघायचा. उद्या म्हटलं उद्यापासून जरा काहीतरी बदला. एवढं ते बदला नाही. सर्पाच्या आधी फार फार तर दुसरं काहीतरी जनावर घे, पण ते जनावर म्हणजे इथली पद्धतच आहे. पण आमचे महाराज स्वतः आजव्या वेळात घालून बसतात. त्यामुळे त्यांच्या जवळ कोणी जातच नाही नमस्काराला. 32 शिराळ कोल्हापूर जवळ, तिथे सुद्धा नागपंचमीला ते सर्प पकडून आणतात, कुठून हात बीत घालून टाकतात. एक वर्ष मी नेमका तिथे होतो आणि ते पकडून आणले. त्यांचा सगळं खाली तो गोंगाट चाललेला होता. मला म्हणाले, महाराज या खाली या, तुमच्या पण गळ्यात घालून घ्या, सगळी उष्णता निघून जाईल. म्हटलं उष्णता? बोटोला हार लागेल माझ्या. उष्णता कसला? म्हटलं जे गळ्यात घालतात ते काय शांत बसतंय होय? हे वळवळ करत राहणार. आणि तो काय करत नाही असं लोक म्हणतात. काय करत नाही असं कसं होईल? पण भगवान शंकराने हे सगळं धारण केलं, पण त्यांनी दाह थांबला नाही. धावला दाह नामाने. तसं आपल्याला सुद्धा रोज दाह होत असतो प्रपंचात. प्रपंचातल्या बाजूच्या अनेक गोष्टींपासून आपण तापत असतो. सारखा आपला पारा चढलेला असतो आणि पारा चढला की पारायण करायचं असतं. त्या पारायण शब्दातच पारा आहे. पारा खाली येण्यासाठी पारायण आहे. ते खाली यायला लागतो ना, ते येतं कशामुळे? नाम सदा बोलावे. गुरु आपल्याला हा एक उपदेश करतात, नामामध्ये सत्य मानू नका. जे आहे ते सत्य काय असेल ते फक्त भगवंत आहे. पण परवाचा विषय, आपण सत्य आणि भ्रम ह्याच्यात इतके अडकलोय. त्यामुळे आपली गफलत होते. नक्की सत्य काय आहे? तत्वज्ञानाचा विषय चालू होता कॉलेजात आणि तत्वज्ञानाच्या विषयात शिक्षक त्या विद्यार्थ्यांना सत्य आणि भ्रम हे सगळे शिकवत होते. 40 मिनिटाचा पिरियड, बरोबर ना? तेवढाच असतो साधारण. 40 मिनिटाच्या पिरियड मध्ये 35 मिनिटं त्या शिक्षकाने व्यवस्थित सगळं शिकवलं, सत्य काय आणि भ्रम काय. आणि आता प्रत्येकाला विचारावं शेवटचे 5 मिनिटं, तुला कळलं का? तुला कळलं का? तुला कळलं का? त्या शिक्षकाच्या भीतीमुळे सगळे विद्यार्थी हो कळलं. शेवटच्या भागावर तुला कळलं का रे? कोण उभा राहिला, कळलं का? मला हो कळलं. काय कळलं?
तो म्हणाला, गुरुजी आतापर्यंत तुम्ही जे सगळं शिकवलं ते सगळं सत्य आहे. आतापर्यंत तुम्ही जे सगळं शिकवलं ते सगळं सत्य आहे, पण तुम्ही शिकवलेलं आम्हाला कळलंय असं जे तुम्हाला वाटतंय हा तुमचा भ्रम आहे. समर्थ म्हणाले, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, शक्यच नाही. कारण प्रपंच म्हणजे कायम अपूर्णता आहे, परमार्थ म्हणजे कायम पूर्णता आहे. बघा ना, प्रपंचात अगदी पोळी लाटून झाली ती तव्यावर टाकली की गॅस संपतो. स्वयंपाक अर्धा झाला की सिलेंडर संपतो. घरात लग्न म्हणजे काही असले कीच कामगार येणार नाही. हे सगळे आहेत ना. म्हणजे प्रपंच म्हणजे कायम अपूर्णता, पण परमार्थ म्हणजे कायम पूर्णता. मग हा पूर्णत्वाला परमार्थ नेण्यासाठी काय करायला लागेल, तर नाम सदा बोलावे, नाम अखंड घ्यायचं. आमचे श्री महाराज म्हणतात, वेळ मिळताच तो व्यर्थ गप्पा गोष्टींमध्ये न घालता भगवंताचं नाम घ्या. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे. तुम्हाला जर देव भेटावा असं वाटत असेल तर गुरूंच्या चरणांचा आश्रय घ्या. त्यांच्या चरणावरती शुद्ध भाव ठेवा. भावाची म्हणजे प्रेमाची 6 लक्षणं नारद भक्ती सूत्रात नारद सांगतात. नारद म्हणतात, भाव कसा असतो प्रत्येकाचा, प्रेम कसं असतं, गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं आणि अनुभवस्वरूपं. ही 6 प्रेमाची लक्षणं आहेत. प्रेम कसं असायला पाहिजे, 6 युक्त आहेत. गुणरहितं, आपण जे करतोय भगवंतावरती ते गुणरहित आहे, तो गुणातीत आहे. त्याचं वर्णन करता येतं का? आपण करतो, त्याची स्तुती करतो आपण, पण त्याची स्तुती करणं शक्य आहे आपल्याला? सगळे वेद थकले, शास्त्र थकले, तरी तो वेगवेगळा दिसत असतो ना आपल्याला रोज. गुणरहितं कामनारहितं, प्रेम कसं पाहिजे, आपली भावना कशी पाहिजे, कामनारहितं, त्याच्या मागे काही कामना नाही पाहिजे. मला हे करायचे, केल्यानंतर देवा कॉन्ट्रॅक्ट. मुलगा 10वीला आहे, तो पास झाला तर सत्यनारायण घाले. आधी सत्यनारायण घालायचं नाही हा, तो पास झाला तर सत्यनारायण घाले. कॉन्ट्रॅक्ट. कामनारहित, असं प्रेम उपयोगाचं आहे. कामनारहित नको. प्रतिक्षण वर्धमान हे प्रेम चालेल. ते प्रेम प्रत्येक क्षणाला वाढलं पाहिजे, प्रत्येक क्षणाला. आज माझे दत्तगुरु असे दिसत आहेत, वा या वस्त्रात पण चांगले दिसत आहेत, उद्या वेगळ्या रंगाचं वस्त्र येईल, अजून ते चांगले दिसतील. हा भाव डोळ्यांना जो दिसतो की नाही, तो भाव वाढला पाहिजे. तो भाव राहतो बाजूलाच. आम्हीच नवरात्राचे 9 रंग करून ठेवले. कुठे लिहिलेलं नाही आहे ग्रंथात. ग्रंथात त्याचा कुठे उल्लेख नाही. 9 दिवस 9 रंग, आणि दरवर्षी ते बदलतात. त्या 9 रंगात आम्ही असतो, देव कुठे असतो? म्हणून ते प्रतिक्षण वर्धमान, प्रत्येक क्षणी वाढलं पाहिजे. पुढचं प्रेमाचं लक्षण सांगताना नारद महाराज सांगतात, अविच्छिन्नम. कोणी आपलं ते प्रेम, भगवंताविषयीचं प्रेम तोडायचा प्रयत्न केला तरी ते तुटता कामा नये. व्यवहारात सुद्धा असंच असतं ना. कोणाचं एकमेकांवर प्रेम असलं की तोडण्याचा प्रयत्न केला की किती कार्यक्रम होता, पिक्चर निघतात त्याच्यावर. पण अविच्छिन्नम, सूक्ष्मतर, भगवंतावरती सद्गुरूंनी प्रेम करायचं तर कसं करा? सूक्ष्मतर, सूक्ष्म भाव. भावाचं लक्षण आहे, प्रेमाचं लक्षण आहे.
असा आम्ही सूक्ष्म भाव कधी ठेवलाय का देवा? कधीतरी घेऊन बघा, एकदा घेऊन बघा. आमचे गोंदवलेकर महाराजांचे परम शिष्य होते तात्यासाहेब केतकर. या तात्यासाहेब केतकरांना महाराजांनी दर्शन दिलेलं होतं, नामाचंही दर्शन. आणि ज्या बाबा पेलसरांनी पुढे महाराजांची सगळी प्रवचन लिहिली, ते दोघं एकाच खोलीत होते राहायला थोडे दिवस. फार प्रसंग गोड आहे. किती सूक्ष्मतरम भाव असावा सद्गुरूंवर. ते तात्यासाहेब केतकर रोज रामाला नमस्कार करायचे, महाराजाला नमस्कार करायचे आणि झोपायला आले की उशीच्या बाजूला नमस्कार करून झोपायचे. रोज होत. आणि हे बाबांनी बघितलं, 15 दिवस बघितलं हे सगळं. आणि शेवटी विचारलंच, ते तात्यासाहेबांना महाराज म्हणत असत. म्हणजे महाराज, मी रोज बघतोय तुम्ही महाराज रामाला नमस्कार, महाराजाला नमस्कार करताय, बरोबर आहे, ते मान्य आहे मला. पण झोपायला आल्यानंतर उशीच्या बाजूला नमस्कार करून का झोपताय? तात्यासाहेब म्हणाले, केशवराव काय सांगू तुम्हाला, रात्री झोपलो ना की सकाळी तिथे महाराज बसलेले असतात तो उठवायला. किती सूक्ष्म अनुभव आहे की मी रात्री झोपल्यानंतर महाराज मला उठवायला येतात. असं आपल्या बाबतीत कधी घडणार आहे? मी तर रोज विचार करत असतो की कधीतरी महाराज येतील, कधीतरी स्वामी येतील आणि डोक्यावर प्रेम हात फिरवतील, म्हणजे मला उठ. कधी होणार? त्यास अशी सूक्ष्मतरम आणि शेवटचं म्हणजे अनुभव स्वरूपम. ज्याच्यावर ठेवला त्याला आणि ज्याने ठेवला त्याला दोघांनाही यायला लागतो ना अनुभव. म्हणून नाथांनी अगदी शेवट म्हणते की तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त द्या. माझ्यातला मी संपला आणि तुझ्यातला तू संपला, आपण दोघं एक झालो. कसे एक झालो? आपण निरांजन लावतो की नाही, निरांजन किंवा दिवे लावतो, भरपूर दिवे लावतो. त्यातला पहिला दिवा कुठला लावलाय हे कोण सांगेल? ज्यांनी लावलेला असतो तो सांगू शकेल, पण बाकी कोणी सांगू शकत नाही. का? ते सगळे तेजाने एक झालेले असतात. अनेक निरांजन लावले, पण भगवंताला माहिती आहे ना यातलं कुठलं निरांजन पहिलं येते. तर मितूपणाची झाली अनुभव स्वरूपम. ही 6 प्रेमाची लक्षणं आहेत. या 6 प्रेमांच्या लक्षणांमधून असा शुद्ध भाव यातला कुठलाच नको. आता गणपतीच्या पहिल्या दिवशी किती शुद्ध भाव असतो. 10 दिवस ज्यांचे गणपती असतात नाही, किती पहिल्या दिवशी शुद्ध भाव, भरपूर गर्दी. आणि शेवटच्या दिवशी त्याच्या डोक्यावर गणपती असतो, तो सेक्रेटरी त्याला जायलाच लागते. गुरुजी, कारण त्यांची दक्षिणा मिळालेली नसते. असे 3 जण असतात आणि एक माणूस धावत होता मागे सारखा. मी त्याला म्हटलं, अरे त्याच्या तो आवश्यक आहे, तो गणपतीने उचलला, सेक्रेटरी जायलाच पाहिजे, इलाज नाही. गुरुजींना त्यांची दक्षिणा मिळाली नाही. म्हणजे तू का म्हटलं धावतोयस मागे मागे? तो मला काय सांगायचं, बुवा गणपतीच्या खालचा पाठ माझा म्हणून मी धावतो. प्रत्येकाच्या भावाचं लक्षण वेगळं आहे. ज्यांनी डोक्यावर गणपती घातला त्याला काय फरक आहे का हो या सगळ्याचा? विसर्जन केला, माझे पैसे मिळाले, मी चाललो. पण पहिल्या दिवशी खूप भाव असतो, पण शेवटच्या दिवशी भावयुक्त नसतो माणूस, विसरून जातो सगळं. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे काय करा, गुरुचरणी ठेविता भाव, शुद्ध भाव ठेवा, अगदी शुद्ध ठेवा. ते आपलं सोनं बघा काय 23 कॅरेट खरं असतं ना जास्त, बरोबर? 24 फारसा अनुभव नाही, 24 असतं. कसं पाहिजे? जी भावना पाहिजे ना ती 100 नंबरी पाहिजे. कोणी तोडायचा प्रयत्न केला तरी तुटता कामा नये. म्हणून भाव
महत्वाचा आहे. आणि हा भाव जो जपला ना तो गोपींनी जपला. गोपींनी प्रचंड भाव जपला. भगवंतांनी एकदा आजारी पडल्याचं नाटक केलं. त्याला भाव बघायचा होता प्रत्येकाचा. काय म्हणतात त्याला, चेकिंग. प्रत्येकाला जरा चेक करायचं होतं. सगळेजण म्हणतात मी मोठा भक्त, मी मोठा भक्त, बोलूया ना आता. म्हणून भगवंतांनी खोटा खोटा आजारा घेतला. नारदांपर्यंत बातमी गेली. नारद आले म्हणा देवा काय झालंय, म्हणजे काय सांगता येत नाही, हे काहीतरी झालंय. आपल्याला सुद्धा एक असा आजार होतो नाही का, कसं तरी होतंय. कसं तरी होतंय म्हणजे हा कुठला आजार आहे डॉक्टर नाही माहिती. कसं तरी होतंय. सुट्टी घ्यायची असली की कसं तरी नक्कीच होतं. ते म्हणाले नारदा काय सांगा बरा होईल नाही, पण म्हणाले औषध आहे त्याला. आणि काय औषध आहे म्हणाले, भक्ताच्या पायाची धूळ जर माझ्या मस्तकाला लावली तर मी बरा होईल. आणि म्हणाले एवढंच ना, आत्ताच येतो, थांब ऐक पुढे. जो भक्त पायाची माती घेईल तो 100 जन्म नरकात पडेल. नारद मागे कोणाचीही ताकद झाली नाही भगवंताला पायाची धूळ द्यायची. काही जण म्हणाले देवा असं कसं, आमच्या पायाची धूळ तुला बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, बाकी बोलू नका. धूळ येत आहे का? कोणीही तयार नव्हतं. आणि शेवटी नारद म्हणाले देवा कोणी तयार नाही, सगळं फिरून झालंय. आणि तेव्हा देव म्हणाले आता एकच ठिकाणी जा, म्हणजे गोकुळात जा आणि माझ्या गोपींना फक्त सांग मी आजारी आहे. नारद आणि उद्धव आले हो आणि म्हणाले असं असं सगळं झालेलं आहे. त्याला पायाची धूळ दिली तर तो बरा होणार लावल्यानंतर, आणि जो पायाची धूळ देईल तो 100 जन्म नरकात पडेल. हे सगळं गोपींनी ऐकलं. पण त्या भाव विभोर झालेल्या त्या यमुनेत गेल्या, कळशा भरल्या, त्या वाळवंटात पाणी होतलं, बदा बदा त्याच्यात नाचल्या. आणि नारदांना सांगितलं हे घ्या आणि द्या कृष्णाला. नारदा अहो आमच्या कृष्णासाठी आम्ही 100 जन्म काय, हा जन्म नरकात पडायला तयार. प्रेमाचं खरं लक्षण गोपी. म्हणून नारदाने भक्ती सूत्राचा नियम मोडला आणि भक्ती सूत्रात उदाहरण दिलं. कधी द्यायचं नसतं उदाहरण, पण उदाहरण दिलं यथा रजगोपिका ना. प्रेम कोणी केलं असेल भगवंताला, तर गोपींनी केलं. म्हणून भगवंताने ती धूळ मस्तकी धारण केली आणि त्याला नाव दिलं गोपीचंदन. आणि हा गोपीचंदन उच्चार आपण ऐकलेला आहे. खेळ मांडीला खेळ मांडीला वाळवंटी ठाई, खेळ मांडीला वाळवंटी ठाई. नाचती वैष्णवाई, नाचती वैष्णवाई. गोपीचंदन
ज्ञानदेव म्हणाले, देवा काय नाही का, जे अनेक वर्षानुवर्ष तप करताय त्यांच्याकडे काही वेळा बघत पण नाहीस, आणि या गोपींनी नुसतं पायाचं काय ती माती पाठवते लगेच बरा झालास. भगवंत म्हणाले, ब्रह्मदेवा तू नुसती मडकी घडवत बस, तुला खरं प्रेम काय आहे, खरा भाव काय आहे तो नाही रे करणार. गोपींनी माझ्यावरती भाव ठेवला कसा, शुद्ध. तसं आपण गुरूंच्या चरणावरती भाव ठेवताना शुद्ध भाव ठेवावा. यातून मला काही नकोय, आणि असा जर शुद्ध भाव आपण ठेवला तर भगवंत नक्की कृपा करतो. सद्गुरू आपल्या कृपा करतात आहोत. अशी अनेक उदाहरणं आपल्याला ह्या काळात सुद्धा बघायला मिळतात. आमच्या जवळचं गाव आहे, आमच्या गंगोबेकर महाराजांचे ते शिष्य जैन समाजाचे. आता घडलेला प्रसंग 3 वर्षापूर्वीचा. सद्गुरू आपल्याला काय कृपा करतात, आपल्याला किती सांभाळतात. त्या गृहस्थांचा नातू शाळेत होता आणि अचानक त्याच्या पोटात इतकं दुखायला लागलं की त्याला ते असह्य व्हायला लागलं. त्या वेदना थांबेना, शाळेतला फोन आला, असं असं झालेलं आहे. आजोबा लगेच गेले, त्याला घेतलं आणि त्या वेदना बघितल्या तर म्हणाले याला इथे ठेवण्यात अर्थ नाही. लगेच डॉक्टरांकडे गेला, हॉस्पिटलला नेला, तपासणी झाली आणि डॉक्टर म्हणाले, काका त्याला अपेंडिक्सचा त्रास आहे, लगेच ऑपरेशन करायला लागेल, नाही तर याचं काही खरं नाही. आजोबा म्हणाले, अहो डॉक्टर असं काही बोलू नका, तुम्ही ऑपरेशनची तयारी करायला लागा, मी घरी जातो, मुलाला आणि सुनेला कळवतो, पैसे आणतो, तुम्ही ऑपरेशनची तयारी करा, तोपर्यंत मी हा आलोच. आजोबा घरी गेले, पैसे घेतले, मुलाला आणि सुनेला कळवलं. समोर महाराजांची तस्वीर होती देवालयात आणि महाराजांना प्रार्थना केली, महाराज तो जसा माझा नातू आहे ना तसा तुमचाही नातू आहे, त्यामुळे त्याला तुम्ही सांभाळा. ती मान हातात घेतली, आले दवाखान्यात, ऑपरेशन सुरू झालं. ऑपरेशन चालू असेपर्यंत आजोबा बाहेर खुर्चीत बसून श्रीराम जयराम जयराम फक्त नाम घेत बसले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आणि 4 दिवसांनी मुलाला घरी आणलं. तो मुलगा व्यवस्थित चालायला लागला, खेळायला लागला आणि पटकन आजोबा एक दिवस पूजा करत असताना धावत आला. आजोबाला पटकन मागून मिठी मारली. आजोबांनी जवळ घेतलं, म्हणाले, काय झालं बाळा, काय झालं? म्हणाले, आजोबा तुम्ही काय करताय? अरे म्हणाले, मी देवाची पूजा करतोय. मग मी पण बसू? म्हणाले, बस. त्याला मांडीत घेतला, सत्य घटना सांगतोय. त्याला मांडीत घेतला आणि त्याने महाराजांची तस्वीर बघितली समोर आणि त्यांनी विचारलं, आजोबा हे कोण आहे? आजोबा म्हणाले, अरे हे माझे सद्गुरू आहेत, ज्यांच्यामुळे माझ्या मुखात रामनाम आहे ना ते हे आहे. ते कुठे असतात, जिवंत आहेत का? आजोबा म्हणाले, नाही, अरे ते गोंधळलेला होते पण ते वारले, ते नाहीत आता जिवंत. म्हणाले, आजोबा अहो माझं ऑपरेशन चालू असेपर्यंत हे माझ्या डोक्याशी उभे होते. शुद्ध भावाचं लक्षण. त्या आजोबाने शुद्ध भावनेने काय वाक्य वापरलं, तो जसा माझा नातू आहे तसा तुमचाही नातू आहे, तुम्ही लक्ष ठेवा. आपणही भगवंताशी काहीतरी नातं जोडावं. आजचा महाराजांच्या प्रवचनाचा विषय आहे. तुम्ही नातं जर त्याच्याशी जोडलं तर तुम्हाला कधी एकटं सोडत नाही. तुम्ही काय करा, काका म्हणा, मामा म्हणा, दादा म्हणा, आजोबा म्हणा, मित्र म्हणा, काही म्हणा, पण नातं जोडा. तुम्ही जसं त्याच्याशी नातं जोडा ना, तो प्रत्येक क्षणाला तुमच्या बरोबर आहे. आणि हा अनुभव मी आता ह्या क्षणापर्यंत घेतोय. काय घेतोय? 15 वर्षापूर्वी जेव्हा गुरुजींकडे आपले बुवांकडे कीर्तन
शिकायला सुरुवात केली, पहिल्या कीर्तनाच्या वेळेला त्यांना मी म्हटलं बुवा भीती वाटते हो. आणि बुवा पटकन उभे राहिले, माझ्या बाजूला उभे राहिले, खांद्यावर हात टाकला, म्हणाले अरे मी कायम तुझ्या मागे उभा आहे. आणि हा अनुभव मी आत्ताही घेतोय. गुरु तुम्हाला असं काहीतरी आश्वासन देतात की त्यातून तुम्ही तरुण जाता. त्यामुळे असं आश्वासन त्यांनी देण्यासाठी आपण ते नाम घ्यायला नको का हो? त्यांच्या चरणावरती शुद्ध भाव ठेवायला नको का हो? मग तो गुरूंच्याच ठेवला तर नक्की चांगला परिणाम होतो. देवाच्या ठेवला तर होणारच आहे, पण तो देव काय हे समजून घेण्यासाठी आधी गुरूंच्या चरणांचा आश्रय घ्या. आपोआप देव काय ते कळेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले बागेश्वरीमध्ये गुरुचरणी ठेविता गुरुचरणी ठेविता
मोठ्याने काळी मोठ्याने उचल काळा काळ काळी वाजवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय जय रघुवीर समर्थ मंगलम परवा यात्रांविषयी माहिती दिली. नर्मदा परिक्रमा द्वारकेला असं 2 यात्रा आहे. त्याचं पत्र बाहेर आपल्या टेबलावर ठेवलेलं आहे. ज्यांना खरंच यायची इच्छा असेल तरी पत्र घेऊन जा. प्रसाद बांधणारा कागद म्हणून वापरून घेऊ नका. खरंच ज्यांना यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी ती पत्र ठेवलेली आहे.